आजच्या या लायब्ररी पिरियडमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण एक अकबर बिरबलाची गोष्ट बघू। बिरबलाची हुशारी याबद्दल आपण या गोष्टीत बघू। बिरबल कसा हुशार होता ते। गोष्टीचं नाव आहे पंडिताची मातृभाषा। मातृभाषा म्हणजे मदर टंग। तर एका पंडिताची मातृभाषा हे गोष्टीचं नाव आहे। एकदा अकबराच्या दरबारात एक पंडित आला। तो म्हणाला, तुम्ही माझी मातृभाषा ओळखा, नाहीतर आपली हार मान्य करा। अकबराचा दरबार भरला होता आणि त्याच्यात बिरबलासारखे 7 रत्न बसले होते। तर त्यांच्या दरबारात एकदा एक पंडित आला आणि तो म्हणाला की तुम्ही माझी मातृभाषा ओळखा आणि जर तुम्हाला ओळखता नाही आली तर तुम्ही आपली हार मान्य करा। दरबारातल्या सरदारांनी त्याला निरनिराळ्या भाषांमध्ये प्रश्न विचारले। त्याने प्रत्येक भाषेमध्ये बरोबर उत्तर दिले। आता अकबराच्या दरबारात जे सगळे सरदार होते त्यांनी त्याला वेगवेगळ्या भाषांमध्ये प्रश्न विचारले आणि त्यांनी प्रत्येक प्रश्नाचे उत्तर त्या भाषेमध्ये दिले। तो तर प्रत्येक भाषा इतकी छान बोलत होता की जशी ती त्याची मातृभाषाच आहे, म्हणून कोणीच त्याची मातृभाषा ओळखू शकले नाही। त्याला सगळ्या भाषांचं ज्ञान होतं, सगळ्या भाषा त्याला अवगत होत्या। त्यामुळे तो प्रत्येक प्रश्नाचं उत्तर अगदी सफाईने त्याच भाषेमध्ये तो सफाईने उत्तर देत होता। त्याच्यामुळे त्याची मातृभाषा कोणती आहे हे कोणालाच ओळखता आलं नाही। शेवटी त्याने अकबर बादशहाला सांगितले, मी तुम्हाला माझी मातृभाषा ओळखायला 7 दिवसांचा अवधी देतो, सांगा तुम्हाला मान्य आहे? मग कोणीच त्याची मातृभाषा ओळखू शकलं नाही। मग त्याने अकबराला सांगितलं की मी माझी मातृभाषा ओळखायला तुम्हाला 7 दिवसांचा अवधी देतो। त्या 7 दिवसामध्ये तुम्ही माझी मातृभाषा ओळखून दाखवा। अकबरने बिरबलकडे पाहिले। बिरबलने खुण्याने हो म्हटले। अकबर पंडिताला म्हणाला, आम्हाला तुमचे म्हणणे मान्य आहे। अकबराने बिरबलाकडे पाहिले, कारण बिरबल सगळ्यात हुशार होता अकबराच्या दरबारात आणि अकबर प्रत्येक काम बिरबलाला विचारून करायचा। तर अकबराने बिरबलाकडे बघितले, बिरबलाने हो म्हटलं खुणेनी। तर अकबर पंडिताला म्हणाला, ठीक आहे, तुझी अट आम्हाला मान्य आहे। पंडित एका धर्मशाळेत थांबला होता। रात्री जेव्हा तो झोपी गेला तेव्हा बिरबल तेथे पोचला। बिरबलने एका गवताच्या काडीने त्याच्या कानाला हळूच स्पर्श केला। पंडित हा जो होता तो एका धर्मशाळेत थांबला होता। तिथे तो रात्री झोपला असताना बिरबल तिथे हळूच पोचला आणि बिरबलाने एका गवताच्या काडीने त्याच्या कानाला हळूच स्पर्श केला। पंडिताने कानावरून हात फिरवला, नंतर कुशी बदलून गाढ झोपी गेला। पंडिताला वाटलं कानावर काहीतरी आलं आहे, म्हणून त्याने कानावरून हात फिरवला आणि परत वळून तो झोपी गेला। बिरबलने परत त्याच्या दुसऱ्या कानात गवताची काडी हळूच टाकली। पंडित घाबरून उठून बसला आणि म्हणाला, बिरबलने काय केलं, परत त्याच्या दुसऱ्या कानात गवताची काडी टाकली। पंडितला वाटलं काय झालं बा, म्हणून तो घाबरून उठून बसला आणि तो म्हणाला, अरे कोण छे, मने उंगमा हैरान करे छे, म्हणजे अरे कोण आहे, मला झोपेत त्रास देतोय। अरे कोण छे, मने उंगमा हैरान करे छे। पंडिताच्या कानाला काडीचा स्पर्श करून बिरबल लपून बसला होता। तो पंडिताला दिसला नाही। पंडित परत बिछाण्यावर आडवा झाला। नंतर बिरबल आपल्या घरी जाऊन झोपी गेला। बिरबलाने काय केलं, पंडिताच्या कानात काडी टाकली आणि लपून बसला होता। तर त्या पंडिताला बिरबल काही दिसला नाही, पण तो आपल्या मातृभाषेत तिथे बोलला पंडित। 7व्या दिवशी तो पंडित अकबराच्या दरबारात हजर होता। बिरबलाने पंडिताबरोबर निरनिराळ्या भाषांमध्ये गप्पा गोष्टी केल्या। नंतर तो अकबराला म्हणाला, महाराज, या पंडिताची मातृभाषा गुजराती आहे। 7व्या दिवशी तो पंडित खूप ऐटीत अकबरच्या दरबारात आला। त्याला वाटलं आपली मातृभाषा कोणीच ओळखू शकणार नाही। बिरबलाने पंडिताबरोबर वेगवेगळ्या भाषांमध्ये संवाद केला। नंतर तो अकबराला म्हणाला, महाराज, या पंडिताची मातृभाषा गुजराती आहे। हे ऐकून पंडित आश्चर्यचकित झाला। त्याने आपली हार स्वीकारली आणि दरबारातून निघून गेला। पंडिताला खूप आश्चर्य वाटलं की बिरबलाला कसं कळलं की आपली मातृभाषा गुजराती आहे। मग त्यांनी आपली हार स्वीकारली आणि तो तिथून निघून गेला। अकबराने विचारले, बिरबल, इतकं कठीण काम तू कसं काय केलंस? अकबर बिरबलाला म्हणाला की तुला कसं कळलं की त्याची मातृभाषा गुजराती आहे? इतकं कठीण काम तू कसं केलंस? बिरबल म्हणाला, जहापना, जेव्हा माणसावर दुःख कोसळतं किंवा जेव्हा तो अचानक झोपेतून जागा होतो तेव्हा तो मातृभाषेतूनच बोलतो। बिरबल म्हणाला, जहापना, जेव्हा माणसावर एखादं संकट येतं किंवा दुःख कोसळतं किंवा तो अचानक झोपेतून हडबडून जागा होतो तेव्हा तो आपल्या मातृभाषेतूनच बोलतो। नंतर त्याने रात्री घडलेली घटना सर्वांना सांगितली। सर्वांनी बिरबलाची प्रशंसा केली। अकबरने त्याला आपल्या गळ्यातला कंठा भेट देऊन त्याचा सन्मान केला। मग बिरबलाने त्यांना सांगितलं की कसं त्यांनी रात्री त्याच्या कानात काडी टाकली आणि तो झोपेतून उठून गुजरातीत बोलला।
त्याच्यामुळे बिरबलाला कळलं की त्या पंडिताची मातृभाषा गुजराती आहे. अशी त्यांनी ती गोष्ट सांगितली सगळ्यांना. मग सगळ्यांनी बिरबलाची प्रशंसा केली, तारीफ केली आणि अकबरने भेट म्हणून त्याला आपल्या गळ्यातला कंठा देऊन त्याचा सन्मान केला, बिरबलाचा सन्मान केला. असा हा बिरबल अतिशय हुशार आणि अतिशय चतुर माणूस होता. अकबराच्या दरबारातल्या 9 रत्नांपैकी एक असा हा बिरबल अतिशय हुशार माणूस आणि अतिशय चतुर माणूस होता. अशी आहे ही आजची गोष्ट. धन्यवाद.